नमस्कार मित्रांनो, तर आपली नवीन जर्नी स्टार्ट होते आणि आपण आता जातोय गुजरातला। आणि मित्रांनो, मी फर्स्ट टाइम सोलो ट्रॅव्हल करतोय, ते पण महाराष्ट्राच्या बाहेर। तर सोलो ट्रेक केलेला, आता सोलो ट्रॅव्हल करून मी चाललोय आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये जातोय। आणि गुजरातमध्ये जातोय तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू म्हणजे वर्ल्डमध्ये सर्वात मोठा स्टॅच्यू आहे, तो एक्सप्लोर करण्यासाठी। आणि अजून काही प्लेसेस असतील तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर बघू, आपण टाइम भेटला तर ते सुद्धा करणार आहोत। आणि आत्ता मी आहे दादर स्टेशनला, बघा दादर स्टेशन। आणि ही आपली समोर ट्रेन लागली आहे, तर ही आपली एकता नगरपर्यंत ट्रेन आहे आणि लास्ट स्टॉप एकता नगरचा आहे। तर ट्रेन लागली आहे, आपण जाऊया। आणि हा प्रवास आपल्याला कमी खर्चामध्ये करायचा आहे, तर कमी खर्चात आपल्याला हा प्रवास कसा करता येईल तर ते तुम्हाला बघायला भेटेलच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, लेट्स गो। तर मित्रांनो, ट्रेनमध्ये एंट्री केली आहे आणि हा बघा आपला कोच पूर्ण खाली आहे। स्लीपर कोचमध्ये आपण बुकिंग केली आहे आणि ही आपली सीट आहे 10 नंबर। इमर्जन्सीमध्ये बुक केली आहे, त्यामुळे आपल्याला मिडलमधला भेटला आहे। नाहीतर आपण जास्ती करून अप्पर साईड ही बुकिंग करतो। तर चला आता जाऊया। तर मित्रांनो, 11:50 झालेत आहेत आणि ट्रेन परफेक्ट टाईमला सुटली आहे। तर बघूया आता जिकडे एकता नगरला परफेक्ट टाईममध्ये पोहोचते का ते बघायचं आहे। ट्रेन नंबर 12927 एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस दादरवरून 12ला सुटल्यावर माझा स्लीपर कोच असल्यामुळे 4 ते 5 तासाची झोप झाल्यावर सकाळी मी पोहोचलो एकता नगर रेल्वे स्टेशनला। तर गुड मॉर्निंग गुजरात। आणि मी आता पोहोचलो आहे एकता नगरला आणि बरोबर टाईमच्या 10 मिनटं अगोदर ट्रेन पोहोचली आहे। खूप परफेक्ट टाईमला पोहोचते, प्रत्येक स्टेशनला मी बघितलं टाईम टू टाईम ट्रेन पोहोचते। आणि इथलं टाईम होता 7:25चं, तर आणि ट्रेन पोचले 7:10ला काय 7:15ला काहीतरी पोचते। तर एकदम बेस्ट ट्रेन आहे, तुम्ही येता येतं। तर आता बाहेर जायचं आपल्याला आणि बघायचं आहे आपल्याला काय भेटते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी। बाकी ट्रेन माझ्या समोरच लागले, आता निघेल ती। तर चला आपण सुद्धा जाऊया। तर मित्रांनो, हा बघा हा एकता नगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो आहे आणि ही बस आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जाण्यासाठी। आणि ही बस पूर्णपणे फ्री आहे। तर चला आपण जाऊया। इथून 10-15 मिनटामध्ये काहीतरी इथून पोचवते। तर आपल्याला जायचं आहे आणि इथे बसचे ड्रायव्हरसुद्धा आहेत। तर चला, या बसने जायचं आहे आपल्याला। आणि हे बस 5-5 मिनटांनी कंटिन्यू चालू असतात, तर तुम्ही येऊ शकता। आणि आज वीकेंड नाही आहे, तर आज वीकडे, त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, थोडी म्हणजे खूप गर्दी कमी आहे। ते विकेंडला पूर्ण फुल असते। तर चला आपण ह्या बसने जातोय आता। बाकी तर पब्लिक नाही आहे, पूर्ण खाली आहे। मागाशी पण बस गेली, त्याच्यामध्ये पब्लिक नव्हतं अजिबात। तर चला। तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि वाजलेत सकाळचे 8। तर मित्रांनो, 15 मिनटाचाच प्रवास होता आणि खूप छान असा प्रवास होता। नर्मदा नदीच्या बाजूबाजूने आपण आलो आणि सोबतच उजव्या बाजूला नदी आणि डाव्या साईडला जी फुलं होती ना, वेगवेगळ्या कलरची, खूप छान अशी फुलं होती। आणि हे बघा, आता आपण पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला। तर हा बघा, इथे समोर डोंगरावरती मस्तपैकी स्टॅच्यू ऑफ युनिटी असं हे बघा लिहिलेलं आहे। आणि हा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू, म्हणजे जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू आपल्या समोर आता। तर चला, सोबतच ही नर्मदा रिवर, पूर्ण नर्मदा नदी। बाकी आता खूप पाणी कमी झालं आहे, तर आपण जाऊया आतमध्ये, एंट्री करूया। आता इकडून जाऊन एंट्री आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही संडेला किंवा विकेंडला येता तेव्हा तुम्हाला लाईन पूर्ण इकडून अशी दिसते। आत्ता पूर्ण खाली आहे, कोणीच पब्लिक नाही। आणि मित्रांनो, मी काल येणार होतो, तर काल मंडे होता आणि मंडेला ऑफ असतं, तर मंडेला हे पूर्ण बंद असतं। तर मंडेला तुम्ही येऊ नका। तर चला, काल मंडे होता आणि आज ट्यूसडे, तर आपण आलो आहे आज मंगळवारी आणि जाऊया आता। इकडून जायचं आहे आपल्याला, इकडून असं। तर मित्रांनो, आपण तिकीट काढलं आहे, हे बघा। आणि तिकीट आपण गॅलरीचं पण काढलं आहे, वरती गॅलरी, व्ह्यू गॅलरी, तिथला पण काढलं आहे। आणि तिकीट आहे 380 रुपये। आणि हा बघा, मी आता इथे बॅग ठेवली आहे, हा 10 नंबर काउंटर आहे। तर हा बघा, हा 10 नंबर काउंटरला तुम्ही स्वतःची बॅग ठेवू शकता आणि नंतर मग आतमध्ये जायचं आहे। आणि बाकी काही हेवी सामान न्यायचं नाही, खाणं अजिबात अलाउड नाही आतमध्ये। आणि एवढं क्लीन ठेवलं इथलं,
तर चला आपण जाऊया आतमध्ये. हा बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपल्याला ते छातीपर्यंत म्हणजे 45 फ्लोअर आहेत, तिथपर्यंत आपल्याला जायला परमिशन आहे. तर चला जाऊया आतमध्ये. आणि सोबतच मी आता ही छोटी बॅग माझी कॅरी केली आहे, त्याच्यामध्ये मोबाईल, पॉकेट आणि माझा गोप्रो हे घेऊन चाललो आहे. तर चला. आणि हे बघा इथे टॉयलेटची सुद्धा सुविधा आहे, तर ते तुम्ही फ्रेश होऊन नंतर मग जाऊ शकता. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही एंट्री करताय तेव्हा हे बघा एक एक्सप्रेस एंट्री आहे, ती आहे 1050 रुपयाची. आणि नंतर मग SOV एंट्री म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री आणि व्ह्यू गॅलरी एंट्री. तर आता ही आमची कॉमन एंट्री आहे. आणि तिथे स्टुडंट एंट्री आहे, तर कॉलेज एंट्री आपल्याला जायचं आहे. तर चला. आणि इथे आपल्याला स्कॅन करून मग एंट्री करायची. तर आता स्कॅन करूया. बघा आपली एंट्री झाली आहे आणि आता आतमध्ये चाललो आहे. तर सकाळी 8 ते सकाळी 10 आपला टायमिंग स्लॉट आहे आणि आपण चाललो आहे. तर चला आता तिकीट आपण आतमध्ये ठेवूया. तर मित्रांनो, आपण आता एंट्री केली आहे आणि हा बघा समोरच कारंजा आहे. खूप छान असं मी फोटो काढले आहे, फोटो आलेत. तर तुम्ही सिक्युरिटी चेकिंग करताय तेव्हा खाण्याचे पदार्थ काही अलाउड नाहीत, तुम्हाला काढून द्यायला लागतील तिथे. आणि एवढी स्ट्रिक्टली अशी चेकिंग होते ना, जबरदस्त. आणि चला आपण एंट्री केली आहे. हा बघा समोरून व्ह्यू पूर्ण मस्तपैकी खाली आहे पूर्ण. तर चला आपण जाऊया. तर मी चालत चालत पुढे जातच होतो आणि तेवढ्यातला मला इथे सेटिंग अशी दिसल्या. तर हे बघा इथे सेटिंग्स आहेत. मी तिथे विचारलं एकाला, तर हे सेटिंग कशासाठी आहेत. तर तो बोलला की हे संध्याकाळी लाईट शो होतं त्याच्यासाठी आहे. आणि चला आपण पण जाय. हे बघा हे असे कार्ट आहेत, तर ते तुम्हाला घेऊन जातील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायापर्यंत. आणि तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतील, ते पे करायला लागतील. तर चला. आणि तुमच्यासोबत जर कोणी दिव्यांग आहे म्हणजे कोण अपंग जर असेल सोबत, तर त्यांच्यासाठी तुम्ही व्हीलचेअरसुद्धा घेऊ शकता. व्हीलचेअर तुमच्यासाठी फ्री असणार आहे. तर स्टॅच्यूपासून आपला 100 ते 200 मीटरचं अंतर राहिलं आहे. आणि हे बघा इथे आहे ना ॲक्सिलेटरसुद्धा दिलेलं आहे. जर तुम्हाला चालून थकला असाल किंवा पाय दुखत असतील तर साईडला ॲक्सिलेटर आहे, तर त्याच्यानं तुम्ही जाऊ शकता. तर मी आता ॲक्सिलेटरनीच चाललो आहे. हे बघा हा ॲक्सिलेटरची सुविधा आहे. हे बघा ते उभं राहिलो की आपण चाललो. तर चला, खूप छान अशी सुविधा आहे. आणि तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला एक आवाज येत असेल, तर ही सरदार वल्लभभाई पटेल यांची काही हिस्ट्री आहे, तर तीसुद्धा सांगतात आहेत. तर हे खूप स्लो चालतं ॲक्सिलेटर. हा बघा त्याच्यामुळे चालत चालत चाललो आहे. आणि हे बघा इथे काय सुंदर अशी आपली नर्मदा रिवर. हे बघा नर्मदा नदी. आणि व्ह्यू बघा मित्रांनो कसला सुंदर आहे, खूप छान असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आपण स्टॅच्यूच्या जवळ पोचलो आहे. तर स्टॅच्यू जवळपास आपल्या कॅमेऱ्यामध्ये येत नाही. आणि स्टॅच्यूची हाईट आहे 182 मीटर. आणि हे जे तुम्ही खालचा जो बेस आहे तो आहे 58 मीटर. त्यामुळे हा जगातील सर्वात लार्जेस्ट स्टॅच्यू होतो. तर मित्रांनो, 182 मीटर स्टॅच्यूची हाईट ठेवण्याचं कारण म्हणजे की लेजिस्लेटिव्ह सीट्समध्ये 182 सीट्स आहेत गुजरातले, तर त्याच्यामुळे ह्याची हाईट 182 मीटर अशी ठेवण्यात आली. तर आपण खाली जी गॅलरी त्याच्यामध्ये चाललो आहे, बघूया. सरदार कक्ष एक नंबर. तर हे बघा आतमध्ये आलो आहे आपण आणि गॅलरी खूप छान असं आहे बघा बनवून ठेवलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा ते सुद्धा स्टॅच्यू आहे आणि खूप मोठा स्पेस आहे मित्रांनो. हा बघा. तर ह्या स्टोन बोर्डवरती दिलेलं आहे की कधी बनलेलं आहे, कशासाठी बनलेलं आहे. तर हे बघा 31/10/2018 हा स्टॅच्यू बनून पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर इथे नरेंद्र मोदी यांची सुद्धा साईन आहे. आणि हा बघा खूप छान असा स्टॅच्यू.
तर मित्रांनो आपण व्ह्यू गॅलरीचा सुद्धा तिकीट काढले. तर चला आता आपण एंट्री करूया आणि जाऊया व्ह्यू गॅलरीसाठी. तर चला आता जाऊया आणि स्कॅनिंग करून मग वरती जायचं. लिफ्टमधून आपल्याला जायचं आहे. तर चला लिफ्टमधून जायचं आहे, जाऊया आपण एंट्री करूया. तर मित्रांनो आपण एंट्री केली आहे आणि आता चाललो आहे. लिफ्ट समोर उभं आहे. हे बघा व्ह्यू गॅलरी असं व्हीची म्हणून दिलेलं आहे. तर आता आपली लिफ्ट खाली येते, मग आपण वरती जाणार आहोत. तर चला किती सेकंदामध्ये आपल्याला लिफ्ट वरती पोहोचवते ते सुद्धा आपण बघू. तर आपण लिफ्टमध्ये आलो आहे आणि हे बघा इथे आपली लिफ्ट चालू झाली आहे आणि इथे आपलं टायमिंगसुद्धा चालू झालं आहे. तर बघूया कितने लोग जाते हैं एक टाइम में लिफ्ट में. 25. तर 45 फ्लोअरची ही बिल्डिंग आणि 42 सेकंद आपण वरती आलो आहे. आणि हा बघा इथून समोरून व्ह्यू बघा, पूर्ण नर्मदा नदी कसली भारी दिसते. तिकडे ब्रिजसुद्धा आहे एक बघा. तर असं काय आहे. चला आपण फिरूया. हे बघा एवढी अशी त्या साईडला व्ह्यू गॅलरी आणि या साईडला असं काय आहे. तर एवढी गॅलरी आहे फिरण्यासाठी. इथे काचमधून बघायचं आणि तिकडे जायचं आहे आपल्याला. तर तिकडे सुद्धा बघूया. असा राऊंड मारू एक. हे बघा हे लाईट लावले ना, ती एक नंबर वाटते. जबरदस्त अशी लाईट वाटते. आणि ही इथे व्ह्यू गॅलरी. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया, जाऊया आतमध्ये. हो आपण खालून जो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा बोर्ड बघितला तो हा बघा वरून सुद्धा दिसतोय. आणि हा नर्मदा नदीचा व्ह्यू. तर मित्रांनो मी आता लिफ्टवरून बाहेर पडलो आहे तिकडून आणि आता माझ्यासमोर आहे बघा इथे काही पोस्टर आहेत. त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सोबतच लोकमान्य टिळक अजून काही नेते त्यांचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला इथे बघायला भेटते. आणि इथे महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे. इथे दिलेलं आहे अंग्रेजोंके विरुद्ध संघर्ष, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती इथे. आणि हे बघा खूप छान असं बनवलेलं आहे. मी बघून गेलो आहे. बघा सत्याग्रह क्या आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तर बघा ते टेबल लावलेलं आहे त्याच्यावर स्क्रीनमुळे आणि त्या स्क्रीनमध्ये सुद्धा आपल्याला माहिती बघायला भेटते इंग्लिशमध्ये, गुजरातीमध्ये. त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये वाचू शकतो, गुजरातीमध्ये नाही. आणि इथे मॅप अजून काही इथे सत्याग्रहाचे फोटो आहेत. आणि हे बघा स्ट्रक्चर भारी बनवलं आहे. सोबतच हा बघा अशी खूप छान असं दरवाजा बनवलेला आहे. वर्किंग आहे. यस वर्किंग आहे. ह्या गेटमधून तुम्ही बाहेर आलात की एक खुर्ची आणि टेबल दिसेल. तुम्ही बसायला जाल पण ते तिथे बसायला भेटणार नाही, कारण ते ऑलरेडी फिक्स करून ठेवलेलं आहे. ते हलत नाही जागेवरनं. आणि आता आपण बाहेर पडतो आहे आणि हे बघा इथे थिएटर आहे. तर तिथे आपल्याला थोडी माहिती दिली जाते, पण ती माहिती गुजरातीमध्ये, त्याच्यामुळे मला गुजराती काही समजत नाही, त्यामुळे मी बाहेर आलो आहे. आणि हे बघा इथे सरदार वल्लभभाई पटेल त्यांची आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. खूप काही त्यांच्या सत्याग्रहाबद्दल अजून इंग्रजांसोबत काही झाले ते सुद्धा सांगितलं गेलं आहे. इथे आपल्याला स्क्रीनवर दिलं आहे. आणि चला आपण आता बाहेर पडूया आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांच्या पायाजवळ जाऊया. इथून बाहेर पडून आपल्याला चालत चालत वरती जायचं आहे. तर मित्रांनो आपण फायनली पोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायाजवळ. हा बघा मित्रांनो पाय लिटरली एवढा मोठा आहे ना, बघू शकता. हे काका माझ्यापेक्षा हाईटीने जास्त आहेत, 5 ते 5.5 फूट. आणि हा स्टॅच्यू बघा मित्रांनो, इथून फेसच दिसत नाही. हा बघा थोडाफार दिसतोय. हा बघा. आणि ह्याचा जो स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो, ह्याचा जो स्ट्रक्चर आहे खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप भारी आहे. त्याचा जॅकेट आहे ना, हा बघा
हा जो स्टॅच्यूचा जॅकेट आहे तो एवढा भारी वाटतो, एकदम कोरलेला रिअल जॅकेट वाटतोय. जो रिअल जॅकेटचे आपले रिअल जॅकेटमध्ये कसे धागे असतात तसा एकदम भारी असं दिसतंय. आणि खूप छान. हे बघा त्यांची बोट आहेत बघा, पायाची एवढी मोठी आहेत ना, एका माणसा एवढा एक बोट आहे. हां, त्याच्यापेक्षा पण उंच आहे आणि खूप छान असं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, जी चपलांची शिलाई असते ती बघा. असं वाटतं रिअल धागा आहे तो, पण ती दगडांचीच कार्विंग आहे आणि खूप छान प्रकारे बनवलेलं आहे. आणि हा बघा स्टॅच्यू. आणि इथून व्ह्यू येतो ना मित्रांनो, जबरदस्त, खूप छान असा व्ह्यू येतो. हा बघा. आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे. मला वरती असं पूर्ण वरती असं बघायला लागते. आणि तर मित्रांनो, आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून झालं आहे. खूप छान असा स्टॅच्यू आहे, खूप छान, भव्य दिव्य. जेवढे शब्द वापराल तेवढे कमी आहेत. आणि तेवढा मेंटेन पण केलेला आहे. आणि इथे जे दादा आहेत त्यांनी माझा फोटो काढला आहे, तर थँक्यू. आणि तुम्ही पण सांगू शकता फोटो काढायला. खूप छान असे फोटो काढलेत माझे. आणि हा स्टॅच्यू. तर चला, मी जातोय आता खाली. तर मित्रांनो, आपल्यासोबत भिवंडीचे काही मंडळी आहे, तर त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटलंय काका? आम्हाला एकदम चांगला वाटलं आयुष्य. काकी तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला चांगला वाटला. आम्ही आयुष्य पहिली वेळ बघितले म्हणून आम्हाला चांगला वाटला. खूप भारी होता. हा, खूप भारी आहे. मग आता किती दिवस आहात इथे? आता आमचं झाला आजचा दिवस. काय फिरलात? काय काय फिरलात? आम्ही गुजरात, राजस्थान, जयपूर. ओके, जयपूर. आमचा उद्या 14 13 दिवस झाले आम्हाला. आजचा रिटर्नचा आमचा प्रवास आहे. ओके, चला सावकाश जा, मग काळजी घ्या. चला. तर मित्रांनो, आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून झालाय आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आत्ता वाजले सकाळचे 10. मी 8 वाजेपर्यंत इथे पोहोचलो आणि 10 वाजेपर्यंत माझं कंप्लीट फिरून झालं आहे. 8 ते 10 माझा स्लॉट होता, त्याच्यामुळे फिरून कंप्लीट झालं आहे. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि वातावरणसुद्धा खूप थंड होतं. एवढं चाललं तरी पण अजिबात काम नाही आलं आहे. तर चला, फक्त काही सांगायच्या गोष्टी म्हणजे व्ह्यू गॅलरीसाठी तुम्ही जाताय, जर तुमच्याकडे खूपच पैसे आहेत तर बिंदास जा. नाहीतर मग मी रिकमेंड करेन की नका जाऊ. 230 रुपये कुठेतरी उगाच घालवण्यात काही उपयोग नाही, काही अर्थ नाही. आणि 150 रुपयामध्ये तुम्ही खूप छान असा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर आतमध्ये गॅलरी आहे, ती तुम्ही 150 रुपयामध्ये बघू शकता. नंतर मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायापर्यंत तुम्ही जाऊ शकता. तिकडे सुद्धा खूप छान असे फोटो येतात. तर व्ह्यू गॅलरीला जात आहे तर ती तुमची चॉईस आहे. कमी खर्चात ट्रिप करायची आहे तर 150 रुपयाचा एक नंबर असा बेस्ट असा ऑप्शन आहे. बाकी तर चला, आता मी व्हिडिओला इथे समाप्त करतोय. आणि पुढची व्हिडिओ आपली जंगल सफारीची येणार आहे, तर ती व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला जाऊया आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.